1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा असा अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडनं दिलाय। तर आताताईपणे पुतळा हटवू नये अशी भूमिका राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी घेतलेली आहे। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याची कथा नाही। राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद चर्चेत असतानाच आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आलाय। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठलाही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा तिथून हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। पण वाघ्याची समाधी हटवण्याच्या मागणीला धनगर समाजाने विरोध केल्यामुळे या वादाला जातीय रंग चढलाय। त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी आपली भूमिका मांडली आहे। शासनाने एक समिती नेमावी, दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात, इतिहास अभ्यासकांना समितीमध्ये घ्यावं, दोन्ही बाजू ऐकून घेताना राजकीय पुढाऱ्यांना दूर ठेवावं, समितीने दिलेला निर्णय सर्वांनी मान्य करावा, कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि सामंजस्याने यावर तोडगा निघावा। तुकोजीराव होळकरांनी वाघ्याच्या समाधीसाठी देणगी दिल्याचा कुठेही उल्लेख नाही। तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं, इंदूरचे महाराज, की त्यांनी ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली, ज्यांनी आयुष्य दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं। एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील एका कुत्र्याच्या समाधीसाठी? उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागलेलं आहे। त्यावेळेला छत्रपती घराणं सुद्धा अस्तित्वात होतं, पण छत्रपती घराण्याने शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी त्या काळात भूमिका काय घेतली हे पण आपण बघितलं पाहिजे। आमचे आणि त्यांच्या घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत, संबंध आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलू यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमावी। त्या समितीने दोन्ही बाजू समजून घेऊन, इतिहास अभ्यासकांची भूमिका समजून घेऊन, दोन्हीकडच्या जे सत्य असेल ते फाइंड आउट करावं। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक वाघ्या नावाचा कुत्रा असायचा, त्यानं महाराजांच्या मृत्यूनंतर अग्निचितेमध्ये उडी घेतल्याचं बोललं जातं, पण ही कथा आहे की इतिहास यावरनं वाद आहे। रायगडावरती 1936 मध्ये वाघ्या कुत्र्याची प्रतिकृती उभारण्यात आली, तेव्हापासून आजपर्यंत हा वाद पुन्हा पुन्हा होत आलाय। एक बाजू सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत वाघ्या नावाचा कुत्रा होता, तर दुसऱ्या बाजूचं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोणताही कुत्रा नव्हता। महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अग्निचितेत कुत्र्याने उडी घेतली, कुत्रे अग्नीला घाबरतात, ते अग्निचितेमध्ये उडी मारू शकत नाहीत। वाघ्याबाबत इतिहासकालीन संदर्भ आहेत, तर राजसन्यास या बदनामीकारक नाटकातनं वाघ्याची दंतकथा जन्माला आली। रायगडावर पूर्वीपासूनच वाघ्याची दगडी समाधी आहे, तर रायगडावरती 1936 मध्ये वाघ्या कुत्र्याचा पुतळा उभारण्यात आल्याचा दावा आहे। तुकोजीराजे होळकरांनी वाघ्याच्या समाधीसाठी देणगी दिली ही कथा खोडसाळपणा असल्याचं म्हटलं जातं, तर तुकोजीराजे होळकर यांना दंतकथा सांगून मिळालेल्या देणगीतून वाघ्याचं स्मारक उभं राहिलं असा दावा केला जातो। जुने अभिलेख काय आहेत, या किल्ल्याचा पूर्व इतिहास पुरातत्व विभागाकडे त्याचे काय काय लेखे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी पुरातत्व विभाग तपासेल आणि त्या अनुषंगाने त्यांचा जेव्हा अहवाल राज्य सरकारकडे येईल त्यानंतर राज्य सरकार योग्य भूमिका घेईल। आता याच्यावरती वाद उत्पन्न करणं किंवा वाद उपस्थित करणं योग्य नाही। वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा, काय वाटेल ते करत ठेवायची ते ठेवा, उकडायची ते उकडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उचल का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोणतेही तत्कालीन संदर्भ कुत्र्याबाबत मिळत नाही। रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1925 मध्ये पूर्ण झाला, मग 1936 मध्ये वाघ्या कुत्र्याची समाधी उभी करण्यामागचं कारण काय असा सवाल शिवप्रेमींकडनं उपस्थित होतोय। परंतु जी कथा सत्य की वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। हो, देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे किंवा
पडळकर असतील, हे अज्ञानातून डोकं भदीर झाल्यासारखं त्या वाघ्या कुत्र्याचं समर्थन करतात. सदाशिव पेठेतील 1.5 दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली. खोट्या इतिहासाचं समर्थन करून विनाकारण महाराष्ट्रातल्या तरुणांची डोकी भडकवायचा धंदा बंद करा. तेव्हा राजा गुलाम झाला की प्रजा गुलाम होतेच. दुर्दैवाने जे गुलाम राजे आहेत तेच आता आम्हाला राजकारण शिकवायला निघालेले आहेत. तेव्हा मी देवेंद्र फडणवीसना सर 2 दिवसापूर्वीच माझी भेट झाली. म्हटलं हिंमत दाखवा, कायद्याच्या विरोधात जो जातो त्याला मोका लावून मोकळा होऊन जा. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्याच पार्श्वभूमीवर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी जोर धरू लागली. आता राज्य सरकार कथित वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष असेल. पण यावरनं 2 समाजात जातीय तेढ निर्माण होता कामा नये हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.